आज आपण शिंपल्याचा रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी शिंपल्या घेतल्या आहेत। गॅसवर पातेले गरम केले, त्यामध्ये शिंपल्या घातल्या। ते शिंपल्या उकडवताना त्यामध्ये पाणी घालू नये। शिंपल्या उकडवत असताना गॅस बारीकच ठेवावा, त्यामधून पाणी आपोआप निघते आणि शिंपल्या शिजल्या जातात। शिंपल्या शिजल्या की त्यामधील गोळा लगेच निघतो। आपल्या शिंपल्यातील गोळा काढून झालेला आहे। तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये कापलेला कांदा, आलं, लसूण, टोमॅटो आणि सुक्क खोबरं भाजून घेतले। भाजून झाल्यानंतर ते थंड करत ठेवले। थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेतले। गॅसवर फ्राय पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे आले, मिरची, कोथिंबीर, लसूण याची पेस्ट घातली, ती परतून घेतली। परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेले वाटण घातले, तेही फिरवून घेतले। परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे घरगुती मसाला घातला आणि तोही परतून घेतला। तेल सुटेपर्यंत हे तळून घेऊया वाटण। तेल सुटत आले, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये वांग आणि शेंगदाण्याची शेंग भिजत घालून ठेवलं होतं पाण्यात, ते घालूया आणि परतून घेऊया। वांग आणि शेंगा परतून झाल्या की ह्या शिंपल्याचे गोळे घालायचे आणि ते मिक्स करूया। हेही तेलावर छान परतून झालं। आता यामध्ये साधं पाणी टाकून शिजवून घेते मी। साधा पाणी टाकते आणि हे शिजवून घेते झाकण ठेवून। भाजी आपण उघडून बघूया शिजले की नाही। भाजी आता शिजलेली आहे, त्यामध्ये मी चिंचेचं पाणी घालते। चिंचेचं पाणी घालून झालं। आता याला एक उकळी काढते। गरम मसाला घालते 1 चमचा। आपली उकळी झालेली आहे। मी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते।